रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून न उलगडणारं कोडं. 31 डिसेंबर. रात्र हळूहळू पुढे सरकत होती. लॅमिंग्टन रोड ओलांडला आणि त्रिभुवन रोडवर आलो. याच रस्त्यावर त्रिभुवन बिल्डिंगमध्ये माझा मित्र शाहीर गव्हाणकर राहत होता. एकच खोली, 5 माणसं, तो, त्याची पत्नी आणि त्याची 3 मुलं. जागा अपुरी होती. तरीही मुंबईला गेलो की मी या मित्राच्या घरी उतरत असे. छोट्याशा जागेत राहणारा हा मित्र मनानं मात्र प्रशस्त होता. स्नेह आणि जिव्हाळा फार मोठा होता. मी त्याच्या कुटुंबियांपैकीच एक होतो. वास्तविक कुठल्याही आलिशान हॉटेलमध्ये मी राहू शकत होतो. तशी माझी आर्थिक परिस्थिती बरी होती. पण मी हॉटेलमध्ये राहिलेलं माझ्या जिवलग मित्राला शाहीर गव्हाणकरला मुळीच आवडत नसे. शाहीर गव्हाणकर आणि माझी मैत्री वाढत गेली. रंगल्या रात्री अशा या माझ्या चित्रपटापासून राजा ठाकूर हा आमच्या स्नेहवाढीतला मुख्य. शाहिराच्या या छोट्याशा खोलीत राहत असताना मी नेहमी प्रसन्न असे. कधीही गुदमरल्यासारखं वाटलं नाही मला. शाहीर गव्हाणकर हा कम्युनिस्ट विचारप्रणालीचा. त्याचे मित्र शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांशी मी कधीच समरस झालो नव्हतो. तरीही आमच्या स्नेहात कधीही दुरावा निर्माण झाला नाही. राजकीय मतभेद कधीही आमच्या मैत्रीआड आले नाहीत. आमची ही मैत्री अखेरपर्यंत गव्हाणकरांच्या निधनापर्यंत कायम होती. मी त्रिभुवन रोडवर प्रवेश केला. हातातील बॅग घेऊन मी 3 मजले चढून गेलो. दारापाशी घंटी वाजवली. वहिनींनी दार उघडून हसत मुखानं स्वागत केलं. खोलीत गेलो. बॅग कोपऱ्यात ठेवली. त्या खोलीच्या निम्म्या भागात झोपण्याची खोली होती, निम्म्या भागात स्वयंपाकघर, छोटासा वरांडा, पाठीमागे स्वच्छतेची खोली, अशी खोलीची रचना होती. आमच्या गप्पा सुरू झाल्या. एक मोठं भांडं भरून भडंग केले होते. शाहीर मला म्हणाला, दादा, आज भडंगाचा मस्त बेत केलाय. मस्त बेत केलाय या शाहिराच्या बोलण्याचा अर्थ मला कळत होता. महिना अखेर असल्याचं मला जाणवत होतं. शाहिरानं फकीरा चित्रपट काढल्यामुळे कर्जाचा डोंगर झाला होता. घरात फक्त एक माणूस मिळवतो. आमच्या वहिनी शाहीर पार्टीचं काम करायचा. सारं घर वहिनीवर उभं होतं. संसाराच्या उन्हा पावसाशी आमची ही वहिनी धीरानं तोंड देत होती. प्रपंचाचा गाडा ओढीत होती. तरीही ती प्रसन्न होती, आनंदी होती, समाधानी तर होतीच होती. माझ्या खिशात पैसे होते. समोरच्या पंजाबी हॉटेलमधून मी सर्वांसाठी जेवण मागवू शकलो असतो. पण शाहिराला ते आवडलं नसतं. मी म्हणालो, वा, सुरेख बेत. मी त्यांच्या आनंदात सहभागी झालो. आम्ही भडंग खाल्लं, भरपूर पाणी प्यालो. मी म्हणालो, मस्त बेत झाला हं आज. फार दिवसात इतके सुरेख भडंग खायला मिळाले. शाहीर अडाणी नव्हता. माझ्या बोलण्याचा अर्थ त्याला कळत नव्हता असं नाही, पण तो काही करू शकत नव्हता. तो म्हणाला, दादा, ही अशी परिस्थिती. या परिस्थितीपुढं सर्वांना केव्हा ना केव्हा नमावंच लागतं. या देशातल्या सर्वांना चांगल्या तऱ्हेनं जगता यावं असं वाटतं. ते भाग्य या देशाला कधी लाभेल तेव्हा लाभेल. शाहीर खूप काही बोलून गेला. पलंगावर माझं अंथरूण, माझ्या शेजारी पलंगाजवळ शाहीर, त्याच्या शेजारी त्याची मुलं, पत्नी. मन सारखं कसला तरी विचार करीत होतो. शाहीर माझ्या जवळ येऊन बसला. प्रवासानं मी दमून गेलो होतो. पण शाहिराच्या एका वाक्यानं माझी झोप पार उडून गेली होती. तो सांगत होता, फकीराला अर्थसहाय्य करण्याची माझी ताकद नव्हती, पण पार्टीनं सारी जोखीम माझ्यावर टाकली. मी ती स्वीकारली. फकीरा पुरं झालं, पण ते चाललं नाही आणि ही सारी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली.
दादा, आयुष्यात केव्हा तरी कर्तव्यासाठी जीवनाची होळी करून घ्यावी लागते. ती मी केली. माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं. शाहीर म्हणाला, दादा तू झोप शांतपणानं. मी म्हणालो, शाहीर, तू केलंस त्यात मावगं असं काहीच केलं नाहीस. आयुष्यात माणसानं कुठंतरी आपल्या निष्ठेपायी स्वतःला झोकून द्यावं लागतं. ते पाप नाही, पुण्य आहे. याचा फळ कधी ना कधी निश्चित मिळेल. केव्हा झोप लागली ते कळलं नाही. आलिशान हॉटेलमध्ये अशी शांत झोप लागली असती की नाही कुणास ठाऊक. अशी शांत झोप त्या दिवशी लागली. शाहिराची भेट अधूनमधून होत राहिली. तो त्याच्या कामात मग्न, मी माझ्या लेखनात, व्याख्यानात. मी साखरवाडीला एका व्याख्यानासाठी गेलो होतो आणि तिथंच शाहीर गेल्याची बातमी कळली. राहून राहून मला त्याचा सहवास आठवत राहिला, गप्पा आठवत राहिल्या. कोवाडमधील त्याच्या गाठीभेटीचं स्मरण होत राहिलं. मी भाषण कसं बस आटोपलं आणि लवकरात लवकर पुणं गाठलं. पुढं पुण्याहून मुंबई. शाहिराच्या घरात मी पाऊल टाकलं आणि मला बडबडून आलं. माझा शाहीर मैफलीतून केव्हाच निघून गेला होता. वहिनींना, मुलांना भेटलो. दुःखाला धरबंद नव्हता. सांत्वन कुणी कुणाचं करायचं? स्तब्ध होतो. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. शाहीर गव्हाणकरांचं नाव निघालं की तो सहवास आठवतो. त्याची मुलं आता कर्तबगार झाली आहेत. मुलगा कर्तबगार आहे अमेरिकेत. सुखानं संसार करीत आहे. धाकटी प्रतिमा, तिचाही संसार सुखाचा चालला आहे. पण असलं सुख माझ्या मित्राच्या शाहीर गव्हाणकराच्या वाट्याला कधी आलंच नाही. माणसानं आयुष्यभर केलेली धडपड, या धडपडीला आलेलं यश त्या माणसाला पाहायला का मिळालं नाही, हे कोडं मला आजही उलगडत नाही. रणजित देसाई यांचा न उलगडणारं कोडं नावाचा ललित लेख येथे समाप्त.